शेतकरी बंधूंनो, आज आपण तूर पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रभावी तणनाशकांची माहिती जाणून घेणार आहोत. तूर पिकामध्ये तणाच्या प्रकारानुसार वापरली जाणारी वेगवेगळी तणनाशकं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तूर पीक लागवड करून साधारण 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर आपण तूर पिकामध्ये तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो, जर शेतामध्ये वाफसा कंडिशन असेल आणि वखरणी किंवा खुरपणी करून तण नियंत्रण करणं शक्य असेल तर तणनाशकाचा वापर करू नका. जर वखरणी किंवा खुरपणी करून तण नियंत्रण करणं शक्य नाहीये, त्याच परिस्थितीमध्ये तणनाशकाचा वापर करा. शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि तूर पिकाचं संपूर्ण अचूक नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये तण नियंत्रणासाठी वेगवेगळी तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तणाच्या प्रकारानुसार आपल्याला योग्य तणनाशकाची निवड करून फवारणी केली तर खर्च कुठेतरी कमी लागेल आणि तणांचं सुद्धा अचूक नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. सर्वप्रथम तुमच्या तूर पिकामध्ये फक्त आणि फक्त गवतवर्गीय तण आहे. गोल आणि रुंद पानाचं तण नाहीये. गवतवर्गीय तण ज्याच्यामध्ये शिपी आहे, हराळ आहे, जे लव्हाळा आहे किंवा बाजरी गव्हासारखं जे तण आहे, तर त्या तणांना नियंत्रित करण्यासाठी अशा वेळेस तुम्ही प्रोपॅक्विजा फोप 10% EC हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक तूर पिकामध्ये तिथं फवारणी करू शकता. याच्यामुळे फक्त जे गवतवर्गीय तण आहे तर ते 100% त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे. साधारण 15 लिटरच्या पंपाला तुम्हाला 25 ते 30 मिली त्याचं प्रमाण घेऊन तिथं फवारणी करायची आहे. याच्यामध्ये प्रोडक्टचा जर आपण विचार केला तर ॲडामा कंपनीचं जे एजिल नावाचं तणनाशक मिळतं, त्या तणनाशकाची तुम्ही तिथं फवारणीसाठी निवड करू शकता. बेस्ट पर्याय आहे आणि चांगले रिझल्ट असलेलं हे तणनाशक आहे. आता एजिल तुम्हाला मिळालं नाही तर मग त्याला पर्यायी तणनाशक अशा वेळेस गवतवर्गीय तणांसाठी तुम्ही कोणत्या तणनाशकाची निवड करू शकता तर क्विझॉलोफॉप येथील 5% EC हे घटक असलेलं टर्गा सुपर जे तणनाशक मार्केटमध्ये मिळतं, त्या तणनाशकाची तुम्ही निवड करू शकता. याचं पण प्रमाण 15 लिटर पंपासाठी 25 ते 30 मिली तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे 200 लिटर पाण्यातून साधारण 300 मिली एका एकरसाठी तुम्ही त्याचा तिथं फवारणीसाठी वापर करू शकता. या दोन्ही तणनाशकामुळे तुमच्या तूर पिकातील जे काही गवतवर्गीय तण आहे, सर्व प्रकारची गवतवर्गीय तण ती चांगल्या प्रकारे तिथं नियंत्रणात येणार आहे. रुंद आणि गोल पानाची जी तण आहे तर ती नियंत्रणामध्ये येत नाही. जर शेतामध्ये गवतवर्गीय तणांसोबतच रुंद आणि गोल पानांची तण सुद्धा जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एजिल सोबत इमेजाथापिर 10% SL घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक तणनाशक तिथं फवारणीमध्ये वापरू शकता. उदाहरणार्थ परशूटचा तुम्ही वापर करू शकता 300 मिली एजिल प्लस परशूट किंवा टर्गा सुपर प्लस परशूट हे पण कॉम्बिनेशन तुम्ही तिथं वापरू शकता. 300 मिली तुम्हाला एका एकरसाठी 200 लिटर पाण्यातून तिथं वापरता येते. हे झाले तुमचे दोन तणनाशक एकत्र करून फवारणी. आता तुम्हाला एकाच तणनाशकामध्ये हे दोन घटक मिळाले पाहिजे ज्यामुळे गवतवर्गीय तण पण नियंत्रणामध्ये येईल आणि गोल व रुंद पानाचं तण पण नियंत्रणात येईल. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टर्गा सुपर आणि परशूट मारण्यापेक्षा शेतकरी बंधूंनो, प्रोपॅक्विझा फोप प्लस इमेजाथापिर हे दोन संयुक्त घटक एकाच तणनाशकामध्ये मिळतात. अशा तणनाशकाची तिथं फवारणी करू शकता. उदाहरणार्थ ॲडामाचं शाकेत 350 मिली एका एकरसाठी 200 लिटर पाण्यातून तुम्हाला तिथं फवारणी करता येते. शाकेतमुळे तुमच्या शेतामधील गवतवर्गीय तणांसोबतच जी रुंद आणि गोल पानाची जी तण आहे तर ती 100% त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे. किंवा शाकेतला पर्याय म्हणून दुसरं एखादं कोणतं तणनाशक तुम्ही अशा वेळेस तिथं फवारणी करू शकता तर BASF कंपनीचं ODC नावाचं जे तणनाशक आहे
ज्याच्यामध्ये इमेजा थापीर 35% प्लस इमॅझोमॉक्स 35%, हे दोन संयुक्त घटक एकत्रित मिळतात. या तणनाशकाची तुम्ही तिथं फवारणी करू शकता. 4 ग्रॅम तुम्हाला 15 लिटरच्या पंपाला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे, किंवा एका एकरला 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम त्याचं प्रमाण घेऊन तुम्ही तिथं फवारणी करू शकता. बेस्ट रिझल्ट असलेलं हे तणनाशक आहे, पण थोडंसं महागडं आहे. शेतकरी बंधूंनो, जे तणनाशक मी तुम्हाला सांगितली, तणाच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी तुम्ही योग्य तणनाशकाची निवड करून फवारणी करू शकता. तणनाशकाचा चांगला रिझल्ट घेण्यासाठी फवारणी वेळेस शेतामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. हवा जोरानं नसली पाहिजे. त्याचबरोबर जे पाणी तुम्ही वापरणार आहे, तर ते पाणी तिथं शुद्ध असलं पाहिजे. अशुद्ध पाण्यामध्ये तिथं फवारणी करू नका, म्हणजे औषधं जे आहेत तर ती न्यूट्रल होणार नाही. तणनाशका संदर्भात तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.